होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। सत्तेत वाटा देण्यास तटकरे पटेलांचा विरोध असल्याचं सूत्रांकडून कळतं। तर विलीनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरण होणार असल्याच्या बातम्या असल्या तरी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा पोपट मेल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत वाटा देण्यास प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी विरोध केल्याची सूत्रांची माहिती आहे। विलीनीकरण झाल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद महामंडळं द्यावी लागतील, याला तटकरे आणि पटेलांचा विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे। अजितदादांच्या निधनापासूनच विलीनीकरणाच्या बैठका झाल्या नसल्याचा दावा तटकरे आणि पटेल करतायत। दादांच्या बैठका या स्थानिक निवडणुकीमध्ये एकत्र येण्यासाठी होत्या, विलीनीकरणासाठी नव्हत्या असंही तटकरे पटेलांचं म्हणणं आहे। दुसरीकडे विलीनीकरणावरती आता 16 तारखेला पत्रकार परिषद घेणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। मी तारीख जाहीर करतोय, तुम्ही तुमच्या पत्रकार परिषदेची तारीख जाहीर करून दाखवा असं आव्हान रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांना दिलंय। तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे? आमच्या पक्षाचा भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे, आम्ही एनडीएमध्ये आहोत। दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की आम्ही निर्णय घेतला सामूहिकरित्या दादाच्या नेतृत्वाखाली एनडीए सोबत जाण्याचा। कालही होता, आजही होता आणि उद्या भविष्यामध्ये सुद्धा राहील। मग त्यांना म्हणावं की सोमवार मंगळवारपर्यंत थांबा आणि त्यानंतर एक तारीख आजच जाहीर करा। समजा मी सोमवारची तारीख आज जाहीर करतो, त्यांनी जाहीर करावी 2 दिवसानंतरची नाही तर 3 दिवसानंतर, बघू ते काय करतात। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी अजित पवारांबद्दल भावुक पोस्ट केली आहे। दादा, तुम्ही आज हवे होता, विलीनीकरणाचा मोठा निर्णय तुम्ही घेणार होता, अशी पोस्ट अंकुश काकडेंनी केली आहे। अंकुश काकडेंच्या मते 12 फेब्रुवारीला ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची तारीख ठरली होती। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी मात्र विलीनीकरणाबद्दल भाजपला विचारावं लागेल असं म्हटलंय। आज ज्यावेळेला 12 तारीख उजाडली त्यावेळेला माझ्या मनामध्ये सहजच विचार येऊन गेला की अरे, आज जर दादा असते तर आपण एकत्र झाल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं। आता त्याच्याच नंतरच्या वक्तव्यातली काय आहे त्यांचे वरिष्ठ निर्णय घेणार आहेत, त्यामुळे आज त्या विषयावरती मी काही फारसं भाष्य करू इच्छित नाही। आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घ्यायच्यात, करायच्यात, विलीनीकरण करायचंय, मर्ज करायच्या, ह्या ज्या काही सातत्यानं चर्चा सुरू आहेत, महायुतीतल्या प्रमुख पक्षांना विश्वासात घेऊन तो निर्णय केला जाईल आणि त्यामध्ये सुनीत्रा वहिनी सक्षम आहेत, त्यांना सर्वस्वी अधिकार आहेत। देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री या दोघांना त्या भेटलेल्या, स्वतः वहिनी आणि आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये योग्य तो आपल्या सर्वांना बोलतील। एकीकडे तटकरे पटेल विलीनीकरणाच्या विरोधात आहेत, तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलीनीकरणाच्या चर्चा झाल्याचं सांगतायत। अजितदादा हयात असताना विलीनीकरणाबद्दल काय चर्चा झाल्या होत्या यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात तेही बघा। अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं, पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो, त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कुणाच्या बद्दल काय काढावं। माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे। दोन्ही राष्ट्रवादीत आता विलीनीकरणावरून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। ते पुरावे किंवा विलीनीकरणाची चर्चा दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं असताना विलीनीकरणाची चर्चेची सुरुवात का, कोणाला का घाई झाली, त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर अजून काही मिळालेलं नाही। कोणी सुरुवात केली चर्चा, त्याचं नाव पब्लिकली त्या ठिकाणी घ्या, मग कधी झालं, कसं झालं हे लोकांसमोर तिथे येऊ द्या। जेव्हा दादा हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथं काय काय चालू होतं हे सुद्धा आम्ही तिथं बोलू शकतो। विलीनीकरणाच्या चर्चेत आधी भाजपनं उडी घेतली होती, विलीनीकरणाबद्दल आधी आम्हाला विचारावं लागेल असं भाजपने म्हटलं होतं। त्यामुळे भाजप विलीनीकरणाबद्दल सकारात्मक नसल्याचे स्पष्ट संकेत होते। एकूणच राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांचा विरोध आणि भाजपची नसलेली उत्सुकता बघता विलीनीकरणाचा पोपट मेल्याचं स्पष्ट झालंय। प्रमोद हिंदूराव जे दादांच्या फार जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, त्यांनी स्वतःहून सांगितलं की प्रफुल्ल पटेलांचा फोन तिथं आला, त्यांची कुठली तरी एक फाईल तिथं होती, फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला,
म्हणून दादा जे गाडीली जाणार होते असे प्रमोदरावच त्या ठिकाणी बोलत आहेत. त्यांना गाडीली न जाता त्यांना विमानाली जावं लागलं. त्यामुळे त्यांची लोक सुद्धा आता बोलायला लागलेली आहेत. म्हणजे दादांच्या बाजूने कुणीतरी आज बोलतंय हे बघून खूप मनापासून तिथं आनंद झाला. कारण गेल्या 4 महिन्यामध्ये दादा एकटे पडल्यासारखे आम्हाला सगळ्यांना वाटत होते. काही ठराविक आमदार आणि काही पदाधिकारी हे मात्र दादांच्या बाजूने बोलताना आपण बघत होतो. पण पदाधिकारी मोठ्या लेवलचे, देश पातळीचे आणि राज्य पातळीवरचे मात्र दादांच्या बाजूली न बोलत होते, न दादांबरोबर प्रचाराला त्या ठिकाणी